मित्रांनो, हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण व्रतापैकी एक म्हणजे हरतालिका व्रत. हे व्रत महिलांसाठी विशेष महत्त्वाचं आहे, कारण सुवासिनी स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने तर कुमारिका हे व्रत चांगल्या वराच्या प्राप्तीसाठी करतात. सखीच्या सहाय्याने पार्वतीने शंकरासाठी केलेलं हे व्रत आणि म्हणूनच या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांच्या सोबत तिच्या सखीची देखील पूजा केली जाते. मित्रांनो, हे व्रत करण्याकरिता सुशोभित केलेल्या चौरंगावर देवी पार्वती आणि तिच्या सखीच्या मूर्तींची स्थापना केली जाते. वाळूंपासनं शिवलिंग तयार केलं जातं आणि त्याची पूजा केली जाते. हरतालिका पूजनासाठी हळद, कुंकू, अक्षता, पांढरी फुलं, बेल, हिरव्या बांगड्या, झाडांची पानं म्हणजेच पत्री वाहिली जाते. धूप दीप दाखवलं जातं. मुख्यतः फळांचा नैवेद्य दाखवला जातो. आरती केली जाते. हरतालिका कथा म्हटली जाते आणि इच्छेनुसार पती मिळावा, संसार सुखाचा जावा आणि अखंड सौभाग्य राहावं यासाठी प्रार्थना केली जाते. मित्रांनो, या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो आणि मुख्यतः फळांचा आहार घेतला जातो. काही स्त्रिया जिम्मा फुगडी यासारखे खेळ खेळून रात्रभर जागरण करतात. दुसऱ्या दिवशी या व्रताची उत्तर पूजा करून याला पाण्यात विसर्जित केलं जातं आणि अशा तऱ्हेने हे व्रत पूर्ण केलं जातं. महाराष्ट्रासोबतच भारताच्या अनेक भागात हे व्रत केलं जातं. प्रत्येक ठिकाणी पूजा करण्याची विधी काही प्रमाणात वेगवेगळी आहे, तरी सुद्धा या दिवशी शंकर पार्वती यांची उपासना केली जाते.